कधी विचार केला आहे का की पॉवरच्या खेळात सगळ्यात बेस्ट असणंच कधी कधी सगळ्यात मोठी चूक ठरवू शकते? ऐकायला विचित्र वाटतंय ना, पण हे खरं आहे. चला तर मग याच एका विचित्र पण तितक्याच शक्तिशाली नियमाबद्दलच बोलूया. म्हणजे आपला आजचा मुख्य प्रश्न हाच आहे, सर्वोत्तम असणं ही एक स्ट्रॅटेजिक चूक असू शकते का? आपण तर नेहमी ऐकत आलोय की यशस्वी व्हायचं असेल तर बेस्ट बना, पण विचार करा, जर हेच बेस्ट असणं आपल्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा ठरलं तर? म्हणजे आपलीच टॅलेंट आपल्यासाठी एक ट्रॅप बनू शकते का? तर हे सगळं येतं कुठून? रॉबर्ट ग्रीनचं एक खूप प्रसिद्ध पुस्तक आहे, द 48 लॉज ऑफ पॉवर. आणि त्यातलाच हा पहिला आणि सगळ्यात वादग्रस्त नियम आहे, नेव्हर आउटशाईन द मास्टर. हा नियम म्हणजे पॉवरच्या जगात टिकून राहण्याचा एक अलिखित कायदाच आहे, मग ते ऑफिस असो किंवा राजकारण. आणि हा नियम काय सांगतो? अगदी सोप्पं आहे. आपल्या वरच्या लोकांना, आपल्या बॉसला नेहमी असं वाटलं पाहिजे की तेच सगळ्यात सुपिरियर आहेत. त्यांना कधीही असं वाटता कामा नये की आपण त्यांच्यापेक्षा जास्त हुशार किंवा काबिल आहोत. आपलं काम आहे त्यांना कम्फर्टेबल आणि सुरक्षित वाटू देणं, इनसिक्युअर नाही. इथे एक जबरदस्त कोट आहे जो हे सगळं एका वाक्यात सांगतो. जेव्हा तुम्ही तुमच्या वरिष्ठांपेक्षा जास्त टॅलेंट दाखवता तेव्हा त्यांच्या मनात कौतुक नाही तर भीती निर्माण होते. त्यांना कौतुक नाही वाटत, त्यांना भीती वाटते, भीती की तुम्ही त्यांची जागा घ्याल, आणि इथूनच खरा धोका सुरू होतो. म्हणजे एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, हा मुद्दा आपल्या क्षमतेचा नाहीये, मुद्दा आहे त्यांच्या असुरक्षिततेचा. ही इनसिक्युरिटी आहे ना, ही एक खूप शक्तिशाली आणि धोकादायक भावना आहे. आणि पॉवरच्या या खेळात हीच भावना आपलं करिअर संपवू शकते. ओके, तर मग प्रश्न येतो की जर हा नियम मोडला तर, म्हणजे जर आपण आपल्या बॉसपेक्षा जास्तच चमकण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं? याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. चला बघूयात. याचे मुख्यत्वे 3 धोके आहेत. पहिला आहे इगो ट्रॅप. आपली टॅलेंट त्यांना त्यांच्यावर केलेला वैयक्तिक हल्ला वाटतो. दुसरा धोका म्हणजे त्यांना थेट रिप्लेसमेंटची भीती वाटते. त्यांना वाटतं की आपण त्यांची नोकरी घ्यायला आलो आहोत. आणि तिसरा, जो सगळ्यात खतरनाक आहे, तो म्हणजे छुपा द्वेष. त्यांच्या मनात आपल्याबद्दल एक मत्सर निर्माण होतो आणि मग ते छोट्या छोट्या चुका शोधून आपल्याला बाहेर काढण्याचा प्लॅन करतात. तर मग आता यावर उपाय काय? या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं? म्हणजे आपले टॅलेंट न दाखवता यशस्वी कसं व्हायचं? घाबरण्याचं कारण नाही. यासाठी काही खास स्मार्ट युक्त्या आहेत. बघा, 3 मुख्य युक्त्या आहेत. पहिली, सिलेक्टिव्ह इनकॉम्पिटन्स. म्हणजे काय? तर मुद्दाम थोडं कमी हुशार वागा. एखादी गोष्ट जी आपल्याला आधीच माहिती आहे ती सुद्धा त्यांना विचारा, तुमचं मार्गदर्शन हवं होतं असं म्हणून. दुसरी युक्ती, आपल्या यशाचं श्रेय नेहमी आणि तेही सगळ्यांसमोर आपल्या मास्टरला द्या. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, त्यांना चमकू द्या. खोलीतले सगळ्यात हुशार, सगळ्यात विनोदी व्यक्ती तेच आहेत असं त्यांना वाटू द्या. ही एक कला आहे खरंच. आणि हे सगळं काही फक्त थिअरी नाहीये. इतिहासात याची खूप जबरदस्त उदाहरणं आहेत. काही लोक ज्यांनी हा नियम पाळला आणि यशस्वी झाले, आणि काही ज्यांनी हा नियम मोडला आणि पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. चला इतिहासात डोकावून बघूया. इथे 2 कथा आहेत ज्या अगदी विरुद्ध टोक दाखवतात. पहिली गोष्ट आहे निकोलस फुकेची. हा फ्रान्सचा अर्थमंत्री होता. त्यांनी काय केलं तर राजा लुई 14व्याला इम्प्रेस करण्यासाठी त्याच्यापेक्षाही जास्त भव्य पार्टी दिली. परिणाम, राजाचा इगो दुखावला. त्याला वाटलं हा माझा अपमान आहे. फुकेला आयुष्यभरासाठी तुरुंगात टाकलं गेलं. संपला खेळ. आता दुसरीकडे बघा, गॅलिलिओ गॅलिली. त्यांनी गुरुग्रहाच्या चंद्रांचा शोध लावला. पण त्यांनी काय केलं? त्यांनी या शोधाला मेडिसी कुटुंबाचं नाव दिलं, जे त्याचे आश्रयदाते होते. आणि याचा परिणाम, त्याला आयुष्यभर पैसा आणि संरक्षण मिळालं. बघा, एकाने मास्टरला निष्प्रभ केलं तर दुसऱ्याने मास्टरला मोठं केलं. फरक स्पष्ट आहे. तर मग याचा अर्थ असा घ्यायचा का की आपण आपलं टॅलेंट नेहमीच लपवून ठेवायचं, कधीच पुढे यायचं नाही? नाही, अजिबात नाही. प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो. तसा यालाही आहे. एक अशी वेळ येते जेव्हा आपल्याला प्रकाश झोतात यावंच लागतं. इथे सगळा खेळ आहे आपल्या मास्टरच्या ताकदीचा अंदाज घेण्याचा. जर आपला मास्टर मजबूत आहे, त्याच्याकडे पॉवर आहे, तर त्याला सूर्य बनू द्या. त्याची चमक वाढवा आणि स्वतः थोडं मागे राहा. पण जर आपल्याला दिसतंय की आपला मास्टर कमजोर पडतोय, त्याचं जहाज बुडतंय, तर मग हीच योग्य वेळ आहे आपली खरी क्षमता दाखवण्याची. यातून आपण बाकीच्या लोकांना सिग्नल देतो की आता आपणच पुढचे योग्य उमेदवार आहोत. पण एक मिनिट, इथे एक मोठा वॉर्निंग साईन आहे. ही एक खूप धोकादायक खेळी आहे. हे तेव्हाच करा जेव्हा 100% खात्री असेल की मास्टरचं जहाज खरंच बुडतंय. कारण लक्षात ठेवा, त्याचे मित्र अजूनही शक्तिशाली असू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भविष्यातल्या वरिष्ठांसमोर आपली प्रतिमा एक क्रूर किंवा विश्वासघातकी व्यक्ती म्हणून होता कामा नये, नाहीतर ही खेळी आपल्यावरच उलटेल. तर या सगळ्या चर्चेचा मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की पॉवर डायनॅमिक्स
म्हणजे सत्तेची समीकरणं ही फक्त मेरिट किंवा पात्रतेवर चालत नाहीत. ती चालतात असुरक्षिततेवर, इन्सिक्युरिटीवर. आणि जो कोणी या भावनिक समीकरणाला समजून घेतो तोच या खेळात टिकून राहतो. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच की हे सगळं एक हुशार स्ट्रॅटेजी आहे की शुद्ध मॅनिप्युलेशन, म्हणजे हेरफेर. स्ट्रॅटेजी आणि हेरफेर यांच्यातली ती धुसर रेषा नक्की कुठे संपते यावर विचार करायला हरकत नाही.